आपल्यासोबत सचिन खरातही आहेत. पूर्वी आज मोर्चासाठी आलेले आहेत. मला सांगा, ज्या पद्धतीने 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी मिळाली, कसं बघताय? एकतर न्यायालयीन कस्टडी त्यांना मिळालेली आहे, पण मध्यंतरी जर पाहिलं तर जो 27 तारखेचा कालचा जो व्हिडिओ आता महाराष्ट्र राज्यामध्ये नोव्हेंबरचा फिरतोय, त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे वाल्मिक कराड दिसतोय. आणि वाल्मिक कराड या खंडणीचा जरी आरोपी असेल तर वाल्मिक कराडला 302चा आरोपी करणं गरजेचं आहे. कारण वाल्मिक कराडच्या प्रकरणामुळे, खंडणी प्रकरणामुळे सगळं हे कृत्य घडलेले. आणि महत्त्वाचं म्हणजे हा जो पोलीस अधिकारी आहे राजेश पाटील, याच्यावर अॅट्रॉसिटी का दाखल केली 6 तारखेला याच्यावर जर अॅट्रॉसिटी दाखल केली असती तर आमचा संतोष देशमुख गेलाच नसता ना. त्यामुळे राजेश पाटलाला पहिल्यांदा या प्रकरणामध्ये अॅट्रॉसिटी अंतर्गत अटक करून, तात्काळ याला अटक करून याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करावा आणि याला या प्रकरणामध्ये सहआरोपी करावं. तोपर्यंत न्याय मिळणार नाही जोपर्यंत ही ज्या प्रकरणामध्ये सखोल चौकशी होत नाही, वरवरची चौकशी करून फायदा नाही. आज हे फोन गेले कुणाला, वरचा नेमका आका कोण आहे ह्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे ना. आपण नेमकं म्हणतो की आका पण नाव घेत नाही कोण ना आकाचं. माझं स्पष्ट मत की नाव घेतलं पाहिजे. वाल्मिक कराडचे मित्र कोण होते त्यांचे सुद्धा फोन तपासले पाहिजे ना. कोण कोण मित्र होते? वाल्मिक कराडचे मित्र धनंजय मुंडे साहेब आहेत, सगळ्यांना माहिती आहे. धनंजय मुंडेंचं त्यांचं शीडर चेक केला पाहिजे, स्पष्ट चेक केला पाहिजे. मंत्री धनंजय मुंडे साहेब त्यांच्या मंत्रिपदावर असल्यामुळे त्यांना मदत होती असं वाटतं? नाही, नक्कीच. मी तर आज भाषणामध्ये बोलणारच आहे तो सविस्तर विषय. धनंजय मुंडे साहेब म्हणतात की लोक नैतिक जबाबदारी दाखवून राजीनामा दिला पाहिजे. आदरणीय अजितदादा पवार साहेब मध्यंतरी बोलले होते ना, अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी राजीनामा दिला होता आणि एकनाथ शिंदे साहेबांनी आणि फडणवीस साहेबांनी राजीनामा द्यावा. उलट मी सॅल्यूट मारतो दादांना. दादा तुम्ही पण त्यांना जरा नैतिक जबाबदारी शिकवा धनंजय मुंडेंना. आणि का दादा बीडचे पालकमंत्री झालेत, उलट त्यांना मला नाही वाटत की त्यांची नैतिक नैतिक जबाबदारी मानतात धनंजय मुंडे साहेब. जर मानत असते ना, कारण ती जे मांडणारे होते उच्च व्यक्ती होते, जे मांडणारे होते त्यांना राजीनामा देणारे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.